पूजा खेडकरच्या आईकडून कारवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना दमदाटीच्या कॅमेऱ्यावर एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावर देखील धावून आल्या मनोरमा खेडकर। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर पुणे पोलीस कारवाई करणार। खाजगी ऑडी कारवर लाल निळा दिवा लावणं आणि महाराष्ट्र शासनाचा स्टिकर लावल्यानं कारवाई होणार। पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली। आजपासून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू। पूजा खेडकर यांनी जे काही केलं ते आयएस पदाला अशोभनीय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। पूजा खेडकर प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या विधान भवनात मतदान। मतांचं गणित आमदारांना समजावण्यासाठी सर्वच पक्षांचं नियोजन। उद्या सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत विधान परिषदेचं मतदान। विधान परिषद सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा। सत्तेत सहभागी होताना विधान परिषद सभापती पद देण्याचं आश्वासन। सूत्रांची माहिती। भाजप आणि शिवसेनेचाही सभापती पदावर दावा। भाजपकडून राम शिंदे तर शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे इच्छुक। विधानसभा निवडणुकीत भाजपला हव्यात सर्वात जास्त जागा। राज्यातील भाजपचे नेते 180 जागा लढवण्यावर ठाम। जेवढ्या जास्त जागा लढवू तेवढा जास्त फायदा होईल, राज्यातील भाजप नेत्यांचं मत। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। कमिशन सरकारचा धिक्कार असो, विरोधकांची घोषणाबाजी। महाराष्ट्राचे गृहमंत्री युजलेस असल्याचा उल्लेख राऊत यांनी केला। मात्र उद्धव ठाकरे स्पाइनलेस आहेत हे त्यांना माहिती नाही। नितेश राणे यांची संजय राऊतांवर टीका। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद। पुणे पोलीस आयुक्तांची बदली करून चौकशी करा, दानवेंची मागणी। आपण कोणाला क्लीन चिट देत नाही, पण पुणे पोलिसांनी चांगलं काम केलं, फडणवीसांचं स्पष्टीकरण। एमआयएमच्या 2 आमदारांना मतदान कुणाला करायचं याचे परस्पर सर्वाधिकार। विधान परिषद निवडणुकीमध्ये एमआयएमची साथ कुणाला मिळणार प्रश्नचिन्ह। इम्तियाज जलील यांची एबीपी माझाला माहिती। भाजपच्या सोशल मीडिया टीमचे विधानसभा निवडणुकीसाठी विचारमंथन। ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगळी व्यूहरचना आखली जाणार। विरोधकांचा खोटा प्रचार तात्काळ खोडून काढण्याच्या सूचना। भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा देऊन सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश। शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। दिशा सालन मृत्यू प्रकरणात भाजप नेते नितेश राणेंची चौकशी होणार। आमदार नितेश राणेंनी दिशाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात चौकशीची मागणी केली होती। सालन हत्येप्रकरणी आपल्याकडे असलेले पुरावे देणार असल्याचं देखील नितेश राणे यांचं स्पष्टीकरण। अपघातावेळी मिहिर शहा दारूच्या नशेत असल्याचं उघड। बोरिवली मालाड भागातही मिहिर शहानं दारू प्यायल्याचं समोर। मद्यधुंद असतानाही मिहिरनं ड्रायव्हरकडून जबरदस्तीनं गाडी चालवायला घेतली होती। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहा आणि चालक राजू ऋषीला घटनास्थळी नेऊन घटनेचं रिक्रिएशन। त्यानंतर मिहिर आणि राजू ऋषीची समोरासमोर बसवून चौकशी। अदानी कंपनी विरोधात मुंबईतील बीकेसीत आंदोलनाला परवानगी न दिल्यानं काँग्रेस नेते संतप्त। काँग्रेस नेत्यांची बीकेसी पोलीस ठाण्यात घोषणाबाजी। मुलुंडच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात अनागोंदी कारभाराविरोधात मनसेचं संकुलात घुसून आंदोलन। मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला। मुंबई महापालिकेचे निवासी डॉक्टर 22 जुलैपासून सामूहिक रजेवर। महापालिका प्रशासनाविरोधात काळी रिबीन बांधून व्यक्त केला निषेध। कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून सुरू। मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचा प्रवास सुसाट वेगवान। एमएमआरडी आता पालघर अलिबागमध्येही कोट्यवधींचे प्रकल्प राबवणार। पालघर, वसई, अलिबाग, पेण आणि खालापूरसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती। 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत केवळ 73,438 विद्यार्थ्यांना स्थान, तर तब्बल 1,01,570 विद्यार्थी 11वी प्रवेशाच्या प्रतीक्षेत। शहापूरजवळ समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या आणि 2 गावांना जोडणाऱ्या पुलाला मोठं भगदाड। पुलावरून वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही। पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील अनधिकृत दुकानांवर महापालिकेचे कारवाई। 90 पेक्षा अधिक छोट्या आणि मोठ्या दुकानांवर बुलडोझर। पुणे पोलिसांकडून 1.5 महिन्यात 1.5 लाख कारवाई।
या कारवायांमधून 12 कोटींचा दंड वसूल. तसंच रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी पुणे पोलिसांचं शहरामध्ये चेकिंग. तुमच्या मुलांना अनधिकृत शाळेत पाठवू नका, जिल्हा परिषदेचं नागरिकांना आवाहन. पुणे जिल्ह्यातील 50 अनधिकृत शाळांची यादी जाहीर. बीडमध्ये मनोज जरांगेंची जनजागृती शांतता रॅली. जरांगेंच्या रॅलीनिमित्त बीडमध्ये शाळांना सुटी जाहीर. अजित पवार गटाच्या नेत्या अर्चना पाटील यांनी घेतली जरांगेंची भेट. काल धाराशिवमधील शांतता रॅली संपन्न झाल्यावर दोघांची भेट झाल्याची माहिती. यशवंत डांगे यांनी अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार. याआधीचे आयुक्त पंकज जावळे यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अहमदनगर महापालिकेचे माजी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फेटाळला. बांधकाम परवान्यासाठी 9 लाखांची लाच मागितल्याच्या आरोपावरून आयुक्त जावळेंवर गुन्हा दाखल. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या 118 रिक्त पदांचा निकाल जाहीर. तात्पुरती निवड यादी जाहीर करून कागदपत्रांची पडताळणी करून उमेदवारांची निवड करण्यात येणार. शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना गांजाच्या तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांकडून अटक. नाशिकच्या पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या मदतीनं घेतलं ताब्यात. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचा इतर दाखल्यांना फटका. दाखले निकाली निघण्यास 7 ते 8 दिवसांचा कालावधी. नाशिक तालुक्यात 8 दिवसातील रखडलेल्या दाखल्यांची संख्या 34,000हून अधिक. शनिवारी नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद राहणार. रविवारी सकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती. मुंबई गोवा हायवेवरील वाहतूक आजपासून 3 दिवस बंद. म्हैसदरा पुलाच्या कामाकरता मुंबई गोवा हायवेवरील वाहतूक दिवसातून 4 तास बंद. संभाजीराजे छत्रपतींनी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं बैठकीचं निमंत्रण नाकारलं. विशाळगड अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी संभाजीराजे छत्रपतींना बैठकीसाठी यावं असं आवाहन केलं होतं. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 19 गावांचा विरोध कायम. हद्दवाढीच्या विरोधात 14 जिल्ह्याला व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय. हद्दवाढ विरोधी कृती समितीकडून सामूहिक आत्मदहनाचाही इशारा. सांगलीत रिक्षा चालकांचे लेट पासिंगच्या दंडाविरोधात आजपासून बेमुदत आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षा चालकांचा ठिय्या. भंडाऱ्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या संख्येत 20% वाढ. 3 महिन्यात मिळाला 42 लाखांचा महसूल. मुंबईत आज तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस. 12 ते 14 जुलै दरम्यान ठाणे, रायगड, नवी मुंबई आणि मुंबईत चांगला पाऊस होण्याची शक्यता. परभणी जिल्ह्यातील येलदरी आणि लोअर दुधना या दोन्ही प्रकल्पाच्या पाणी साठ्यात वाढ. येलदरी आणि लोअर दुधनाची पाणी पातळी 2 दिवसात 3% वाढली. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी. रखडलेल्या धान पिकाच्या रोवणीला सुरुवात. भंडाऱ्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार असल्यानं बळीराजा समाधानी. कोकणात भात शेतीच्या लावणीला वेग. कोकणातल्या शेतीचं नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये चित्रित. आसाममध्ये आई आणि वडिलांसोबत वेळ घालवण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 2 दिवसांची विशेष सुट्टी. मात्र ज्यांना आई वडील नाहीत त्यांना सुट्टीचा लाभ मिळणार नाही. सुट्टी खाजगी कामासाठी वापरता येणार नाही. आसाम सरकारचा निर्णय. जम्मूच्या कठुआत सैनिकांवर हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू. जम्मू काश्मीर आणि पंजाब डीजीपीमध्ये समन्वयासाठी बैठक. सर्जिकल ऑपरेशनसाठी पॅरा कमांडो उतरले जंगलात. अनंत अंबानी राधिका मर्चंटच्या लग्न सोहळ्याला परदेशी पाहुणे येणार. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, बोरिस जॉन्सन, किम कार्डेशियन आणि क्लो कार्डेशियन येणार असल्याची माहिती. अनंत राधिकाच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर उद्या बीकेसीतील 7 वाहतूक मार्गात सार्वजनिक रहदारीसाठी बंद असणार. ही वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळवण्यात येणार. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध